आमचा मुलगा ना आम्ही सांगितलेलं अजिबात ऐकत नाही, जिद्दी आहे, राग भयंकर येतो. तर अशा मुलांना आपण काउन्सिलिंग करू शकतो का? ट्रीटमेंटची आवश्यकता आहे का? नमस्कार, मी डॉक्टर चंद्रशेखर हायणे. मी चाइल्ड सायकॅट्रिस्ट म्हणून मिरज येथे प्रॅक्टिस करत आहे. हो, मी जे मगाशी सांगितलं की वर्तणुकीतली ही समस्या असू शकते. काही मुलं ही रागीट असतात, तापट असू शकतात. छोट्या छोट्या गोष्टींसाठी ते राग अनावर त्यांना होत नाही. वस्तू फेकणे, आपटणे असं करू शकतात. काही मुलं हातामध्ये रिमोट असेल किंवा मोबाईल असेल ते फेकतात, तोडफोड करतात. काही जण धमकी देतात, इमोशनल ब्लॅकमेल करतात, घर सोडून जात असतात, खोटं बोलतात. अशी जर मुलं असतील तर आपण सांगायचा जरूर प्रयत्न करा. पण बऱ्याच पालकांना असं वाटतं की आपण त्याला समजून सांगतो, काउन्सिलिंग करतो आणि तो सुधारेल. अजून आता लहान आहे असं वाटत असतं. पण ॲज अ सायकॅट्रिस्ट मी असं सांगेन की ही जी समस्या जरी छोटी असेल आत्ता, तरी मोठेपणी वेगळ्या प्रकारचं याचं वागणं असू शकतं. काही वेळा मोठ्या प्रमाणामध्ये त्याच्यामध्ये बदल होण्याची शक्यता आहे. स्वभाव दोष निर्माण होण्याची शक्यता आहे. मानसिक आजार निर्माण होण्याची शक्यता आहे. तर आपल्याला जर असं वाटत असेल की त्याचं जे वागणं आहे ते रेंजच्या बाहेर आहे, बरीच मुलं या वयामध्ये असं वागत नाहीत, तर आपलं मूल हे असं वागतंय म्हणजे इतर मुलांपेक्षाही वेगळ्या प्रमाणात, जास्ती प्रमाणात त्याचं जर वागण्यात आपल्याला दोष निर्माण होत असेल, असं निर्माण होत आहे असं वाटत असेल, तर आपण एकदा का होईना जरूर सायकॅट्रिस्ट किंवा काउन्सिलरची हेल्प घ्या. काउन्सिलिंग सेशन हे गरजेनुसार आपण पेशंटना, मुलांना देऊ शकतो. त्यामुळं सायकॅट्रिस्टकडे जाण्यासाठी आपण कमी न लेखता आपल्या मुलाचं भविष्य जर आपल्याला उज्ज्वल करायचं असेल, वेळीच आपल्याला कंट्रोलमध्ये त्याचे प्रॉब्लेम्स जर आपल्याला करायचे सॉल्व करायचे असतील, तर जरूर एकदा सायकॅट्रिस्ट किंवा काउन्सिलरला आपण भेटा. नमस्कार.